श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी तर काय केलं आहे, 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये 1 वाटी रवा घेतला आहे. हे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे, 2:1 असं. आणि त्यामध्ये काय करायचं, 1 चमचाभर ओवा घालायचा आहे. मी क्रश करून घातला आहे, नाही घातलं क्रश करून तरी चालतं. नंतर रंग येण्यासाठी हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचे आणि पाव चमचा इथं मी खातं सोडा घातलेला आहे. आता हे काय करायचं, सर्व जिन्नस त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये काय करायचं, तूप घालायचे. मी तर काही मोहन वगैरे केलेलं नाही आहे, अगदी रूम टेम्परेचरवरचंच तूप घेतलेलं आहे. हे साजूक तूप आहे, घरी बनवलेलं. घालायचे आणि ते छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे, चांगलं चोळून घ्यायचे सर्व पिठाला, की जेणेकरून त्याची छान अशी मूठ तयार होईल. अशा पद्धतीने हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचे तूप पिठामध्ये आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. आणि आता आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे. आपण इथं झाकून ठेवूया, अगदी 10-15 मिनिट हे झाकून ठेवायचे, की जेणेकरून रवा जो आहे तो छान असा फुलेल. आता इथं 15 मिनटं झालेले आहेत. आपण पाहू शकतो हे पीठ पण छान असं फुललेलं आहे. आणि आता त्याला मी अजून एकदा छान असं मळून घेतलं आहे. आता ह्याचं काय करायचं, एक चपातीला आपण कसा उंडा करतो तसा एक उंडा घ्यायचा आहे आणि पोळपाटावर लाटून घ्यायचा आहे, त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. आता आपली चपाती अशा पद्धतीने लाटून घ्यायची. नंतर त्याच्यावरती काय करायचं आहे, इथं पण साजूक तुपाचा एक हात लावून घ्यायचा आहे किंवा तूप छान पसरवून घ्यायचं आहे. नंतर त्याची अशी घडी करूनही त्याच्यावरती पण असं तूप लावून त्याची घडी करायची आहे. म्हणजे प्रत्येक घडीला काय करायचं आहे, आतमध्ये तूप लावायचं आहे, की जेणेकरून आपल्या जे आपण दालबाटी करणार की नाही, बाटीला छान असे पदर सुटतील. त्यामुळं अशा पद्धतीने बाटी करून घ्यायची आहे. आपली पहिली बाटी इथं तयार आहे. अशा पद्धतीने सर्व पिठाच्या काय करायच्या, बाट्या अशा फोल्ड करून तयार करून घ्यायच्यात, की जेणेकरून त्याला छान असे पदर सुटतील. आता इथं आपल्या सर्व बाट्या तयार करून झाल्या. ते आता इथं काय केलं आहे, मी इथं डाळ करण्यासाठी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आणि 2 छोटे टोमॅटो असे चिरून घेतलेले. आता डाळ काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं. ही घरचीच डाळ आहे, तरी पण मी इथं स्वच्छ पाण्याने इथं डाळ धुवून घेणार आहे. इथं डाळ स्वच्छ धुवून झाली. नंतर त्यामध्ये टोमॅटो घातला आहे आणि आता हे काय करायचं, कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कुकरमध्ये अगोदर पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण डाळ घातलेला डब्बा ठेवायचा आहे. अगोदर सर्वात खाली डाळीचा डब्बा घालायचा आहे आणि त्याच्यानंतर हे आपण ज्या बाट्या तयार करून घेतले होते की नाही, त्याला काय करायचं आहे, तुपाचा हात लावून ह्या वरच्या 2 डब्यांमध्ये ह्या बाट्या घालून घ्यायच्या आहेत. आता इथे एकूण 7 बाट्या झाल्या. तर एका डब्यात मी 3 लावल्यात आणि एका डब्यामध्ये 4 आणि थोडं अंतर ठेवून हे बाट्या ठेवायच्यात, की जेणेकरून त्या उकडल्याच्या नंतर ते छान आणखीनही मोठ्या साईजच्या होतात. आता काय करायचं, ह्या डाळीच्या डब्यावर हे 2 डब्बे बाट्यांचे पण ठेवून घ्यायचे. डाळीबरोबर बाट्याही छान अशा वाफवल्या जातात आणि डाळही छान शिजली जाते. जास्त एक्स्ट्राचा कुटाणा करायची गरजच पडत नाही. अशा पद्धतीने जर कुकरमध्ये बाटी छान अशी वाफवून तर निघतेच आणि खायलासुद्धा खूप खमंग लागते. आता काय करायचं, कुकरमध्ये हे बाट्या आणि डाळ घातल्याच्या नंतर ह्या कुकरच्या मी काय केल्या, ते एकूण 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता
नंतर आता इथं पाहू शकतो तुम्ही, इथं 4 शिट्ट्या झाल्यात कुकरच्या आणि कुकर इथं थंड पण झालेलं आहे. आपण आता काढून घेऊयात त्यातले डबे. पाहू शकतो तुम्ही, इथं बाट्या बी किती छान अशा उकडल्या गेलेल्या आहेत आणि डाळही छान अशी शिजलेली आहे. आता आपण पहिल्यांदा काय करूया, डाळ छान अशी घोटून घेऊयात आणि त्याचं वरण किंवा डाळ करून घेऊयात. डाळीला फोडणी देऊन घेऊयात आपण. आता इथं त्यासाठी मी इथं एक पातेलं ठेवले गॅसवर. त्यामध्ये फोडणीला लागण एवढं तेल घातलं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातले. नंतर इथं आलं आणि लसूण मी ठेचून घेतलं होतं, ठेचलेलं आलं लसूण घातलं आहे. नंतर त्याच्यामध्ये मी काय केलं तर हिरव्या मिरच्या 2-3 अशा उभ्या कट करून घेतल्या होत्या, त्या पण घातल्यात. नंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि फोडणी छान परतून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला आणि हळद पावडर घालायची आणि फोडणीमध्येच ते पावडर मसाले घालून घ्यायचेत आणि छान परतून घ्यायचेत. आता या ठिकाणी इथं काय करायची, घोटलेली जी तुरीची डाळ होती की नाही ती घालून घ्यायची आहे आणि आपल्याला जेवढी डाळ करायची की नाही तेवढं पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मी इथं पाणी घालून घेते आहे. नंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. आता आपली डाळ होती आहे तोपर्यंत आपण काय करूया, इथं बाट्या आहेत ना त्या कट करून घेऊयात. आता पाहू शकता किती छान अशा वाफवल्या गेलेल्या आहेत ह्या बाट्या. एकदम सोपी ट्रिक आहे की नाही कुकरमध्ये बाट्या लावायची. अगदी जास्त भांडी भरत नाहीत आणि काही नाही. अशा पद्धतीने सर्व बाट्या काय करायच्या आहेत, आता कट करून घ्यायच्या आहेत. मी इथं सर्व बाट्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. आता इकडं काय केलं, मी गॅसवर कढई मांडून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातले. तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं आहे, हे बाट्या तळून घ्यायच्या आहेत. एकदम खरपूस अशा बाट्या तळून घ्यायच्या आहेत. एका साईडला गॅसच्या मी इथं बाट्या तळून घेते आणि दुसऱ्या साईडला इथं डाळ आहे की नाही त्यालाही छान अशी उकळी फुटलेली आहे. म्हणजे आपली डाळही इथं तयार झालेली आहे आणि बाट्याही इथं पहिल्या घाणा इथं तळून तयार आहे. पाहू शकता किती छान खमंग खुसखुशीत अशा ह्या बाट्या इथं तळल्या गेलेल्या आहेत. अशाच खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत ह्या बाट्या. इथं सर्व बाट्या आपल्या तळून तयार आहेत. इथं दाल बाटी आपली तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही बाट्या केल्या ना त्याला जास्त वेळही लागत नाही आणि जास्त भांडेही भरत नाहीत.